नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. गेल्या 13 दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचं मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांबद्दल ते आंदोलन करतायत, पण त्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे 13 सप्टेंबर 2019 पासूनचं जे अनुदान घोषित केलं गेलेलं आहे ते अनुदान तातडीनं देण्यात यावं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. इतकंच काय तर प्रवीण दरेकर देखील त्यांच्या भेटीला गेलेले होते. पण इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या मागण्यांबाबतचा तोडगा अजूनही निघालेला नाही आणि याचबद्दल त्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. याचवरचा आमचा आजचा विशेष कार्यक्रम वंचित गुरुजी आणि याच आंदोलनासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आता आपण बघणार आहोत. 13 दिवसांपासून शिक्षकांचं आंदोलन. शिक्षण मंत्री आले पण न्याय नाही. शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा. मुंबईतल्या आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनाची ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. पोलीस आणि शिक्षकांची ही अशी झटापट झाली आहे. गेल्या 13 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे. मात्र शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं शिक्षक आक्रमक झालेत आणि त्याचमुळे शिक्षकांनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. अजून आजपर्यंत आमच्या हातात काहीही पडलेलं नाही. आज जेव्हा आमच्या हातात पडेल तेव्हा आम्ही शांत होणार आहे, त्याशिवाय आम्ही शांत होणार नाही. आमचा 20 वर्षाचा वनवास संपवा शासनाने. खूप झाले आता सहन नाही होत आम्हाला 100% पगार आजपासून मिळाला पाहिजे. अन्यथा आता महिला शक्ती जी आहे महाराष्ट्रातली घटना आहे. हो सर, फुले शाहूंचा महाराष्ट्र आहे हा. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. 13 सप्टेंबर 2019 नुसार 20% आणि 40%चा वाढीव निधी हा प्रचलित 15/11/11 आणि 26 जून 2014च्या GR नुसार काढावा तथा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्या अघोषित शाळा कॉलेज आहेत यांना घोषित करावं, नैसर्गिक तुकड्यांना घोषित करावं आणि आर्थिक तरतूद त्यांची करावी. धक्कादायक बाब म्हणजे 1146 शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. एवढंच नाही तर महिला शिक्षकांनी मुंडन करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलंय. ज्या मागण्यांसाठी शिक्षक इतके आक्रमक झालेत त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. 13 सप्टेंबर 2019 नुसार घोषित अनुदान देण्यात यावं. 100% अनुदान द्यावं. मंजूर करण्यात आलेला 20% आणि वाढीव 40% वेतनाचा निधी त्वरित देण्यात यावा. निधी वितरणाचा आदेश तात्काळ काढावा. अघोषित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तात्काळ निधीसह घोषित कराव्यात. मेडिक्लेम आणि सेवा शर्ती लागू कराव्यात. या निर्णयाचा राज्यातील विना अनुदानित शाळेतील 47,000 शिक्षकांना फायदा होणार आहे. सरकार शिक्षक इथं 13 दिवसापासून उपोषणाला बसलेत. त्यांचे प्रश्न सोडवायच्या ऐवजी त्यांच्यावर दादागिरी करणं सुरू आहे. पोलिसाच्या मार्फत गुंडगिरी करणं सुरू आहे आणि महिलांना इथं फरफडलं जात आहे. जेव्हा भाजपाचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आम्ही सुद्धा ह्या मागण्या रेटून लावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच्या सरकारने यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलंय आणि कोणत्याही प्रकारचा न्याय द्यायचं की यांच्यावरती काम. न्यूज 18 लोकमत. सरकार या आंदोलकांची दखल घेणार का? या विना अनुदानित शिक्षकांना त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण सरकार करणार का? हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच संदर्भात या शिक्षकांशी बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत सध्या थेट आझाद मैदानाहून. प्रफुल्ल, आपण बघतो आहोत या आंदोलकांचं आंदोलन गेले 13 दिवस सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी भेट दिली, प्रवीण दरेकर येऊन गेले, पण काही तोडगा अजून निघालेला नाही. अजून त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. या शिक्षकांच्या नेमक्या मागण्या काय? अजिंक्य, आंदोलनाच्या मागण्यांच्या पूर्वी आपण जाण्याच्या पूर्वी काही गोष्टी आपण या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवूया.
कारण आझाद महिना या सर्व आंदोलकांना आज बाहेर काढण्यात आलेला आहे आणि जवळपास हे शिक्षक जे आहेत हे मुंबईतल्या अनेक प्राथमिक शाळा असतील, काही महापालिकेच्या शाळा असतील, त्याचबरोबर आमदार निवासमध्ये राहायची सोय यांची होती, पण सरकारने आता ती देखील काढून घेतली आहे. आता यांना शाळेतून देखील बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे वाटेल तिथे म्हणजे आमदार निवासचा परिसर असेल, मंत्रालयाचा परिसर असेल, फुटपाथ असेल, त्या ठिकाणी हे झोपून आता सध्या आपला दिवस रात्र जी आहे ती काढतायत. अनेक महिला देखील आहेत ज्या रस्त्यावर आता झोपायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि आता म्हणजे खायचं कुठे, राहायचं कुठे, इव्हन पाण्याची सोय देखील या आंदोलकांना नाही आहे, शिक्षकांना नाही आहे. इतकी बिकट अवस्था यांची आहे. गेले 2 वर्ष मी हे सर्व आंदोलन जे आहे ते अत्यंत जवळून पाहतो आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांच्या मागण्या ज्या होत्या त्या म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे अनुदानित जवळपास 47,000 शिक्षक जे आहेत ते राज्यभरामध्ये आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान द्यायचं आहे, जवळपास 20%, 40% आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 60, 80 आणि 100 अशा पद्धतीने अनुदान देण्याचा जो निर्णय आहे तो गेल्या सरकारच्या काळात घेण्यात आला होता. 40% अनुदान प्राथमिक आणि 20% अनुदान काही शाळांना द्यायचा जो निर्णय आहे तो देखील झाला होता. पण अजूनही हे अनुदान म्हणजे GR निघाला, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय झाला, तरी देखील हे अनुदान जे आहे ते या ठिकाणी दिलं जात नव्हतं. कोविडचा विषय होता, त्याच्या संदर्भातला जो मुद्दा होता की कोविडमध्ये पैसे देता येणार नाही, पण पैसे शिल्लक आहे तरी यांना दिले जात नाही. आपण काही शिक्षकांना या ठिकाणी बोलूया की काय त्यांच्या मागण्या आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. काय मागण्या तुमच्या आहेत सध्या? मागणी आमची रास्त एकच आहे, फक्त आम्हाला पगार भेटला पाहिजे. आणि तो कोणता? 13 सप्टेंबर 2019ला आमच्या शाळा घोषित झाल्यात. काहींना अनुदान मंजूर झालंय, काहीचे 20% अनुदान वाढलेलं आहे, वाढीव अनुदान. हे सगळं अनुदान जे काय आहे 24 फेब्रुवारी 2020ला आमची पुरवणी मागणी मंजूर झालेली आहे. हेड निर्माण झालेलं आहे. हेड निर्माण झालेला असताना सुद्धा फक्त शासनाच्या वेळकाढूपणामुळं 14 ऑक्टोबर 2020ला एक कॅबिनेट निर्णय झाला. त्या निर्णयामध्ये 1 एप्रिल 2019 पासून जे काही आमचं अनुदान देय होतं ते अनुदान कट करून 1 नोव्हेंबर 2020 पासून अनुदान द्यायचा या शासनानं घाट घातलाय. आणि तो घालत असताना सुद्धा आमच्या कॅबिनेट निर्णयानुसार त्यांनी निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार तपासण्या होण्या गरजेच्या होत्या. तपासणीसाठी शासनाने शेड्यूल लावून दिला. 1 डिसेंबर 2020 पासून 22 जानेवारी 2021 पर्यंत जो शेड्यूल होता त्या शेड्यूलनुसार तपासण्या सुद्धा झाल्यात. पण तपासण्या होऊन सुद्धा आमच्या शाळांना अनुदान वितरित करण्याचा या शासनाने निर्णय घेतलेला नाही. आणि तो निर्णय सुद्धा कसा घ्यायला पाहिजे? यावर्षी 20, दुसऱ्या वर्षी 40, 60, 80, 100 अशा पद्धतीनं जे काही 15-11-11चा जे काही शासन निर्णय आहे, 4 जून 2014चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यानुसार घ्यायला पाहिजे. पण ते घेत नाही. निधीची कमतरता दाखवतात. निधीची कमतरता शासनाकडे नाहीच. उच्च माध्यमिकच्या हेडवर जवळजवळ 604 कोटी आहेत. माध्यमिकचा जे काही हेड आहे त्याच्यावर 2700 काहीतरी कोटी शिल्लक आहेत. परावर्तित करून आम्हाला निधी द्या ना. आमचं हेड ओपन आहे. 1000 रुपये टोकन ग्रँट टाकलेलं आहे. माध्यमिकच्या बांधवांना तर त्यांचं ऑलरेडी हेड ओपनच आहे. त्यांना फक्त निधी परावर्तित करून तो पगार देता येतो. शासनाची मानसिकता नाही फक्त. एक विषय असा आहे की काय अवस्था सगळ्या राज्यामध्ये विनाअनुदानित शिक्षकांची आहे. कशा पद्धतीने सगळे दिनचर्या चालली, कारण पगार नाही आहे आणि कुटुंब चालवायचं आहे. कुटुंब चालवण्यासाठी पैशाची गरज असते आणि जर पैसाच नाहीये तर हे काही आपल्या मुलाला खायला काय घालणार, प्यायला काय घालणार. आज आमची परिस्थिती तुम्ही बघताय की आम्ही रस्त्यावर बसलेलो, अक्षरशः राहण्याची सुद्धा सोय नाहीये. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सरकार एकीकडे स्त्रियांना संरक्षण देण्याच्या गोष्टी करते, लसीकरणाच्या गोष्टी करते आणि दुसरीकडे हे शिक्षकांवर अशी वेळ आलेली की आज आम्हाला राहायला सुद्धा ठिकाण नाहीये. आज आम्ही 13 दिवस झाले मैदानावर बसलेलो, दिवसभर काय खातोय, काय पितोय याची सुद्धा जाण या सरकारला नाहीये. तर हे एक आईचा प्रश्न आहे. काय आई घर कसं चालवणार, आपल्या मुलांचं शिक्षण कसं करणार, हा माझा सरकारला प्रश्न आहे. याच्याबद्दल वर्षाताईंनी तर कमीत कमी एक स्त्री म्हणून तरी विचार करणं गरजेचं आहे. गेल्या सरकारमध्ये या संदर्भातला निर्णय झाला, पण घोडा अडला कुठे? नक्कीच या शासनामध्ये जरी बदल झाला असेल, शासन बदलून या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचं जरी सत्तेमध्ये पदार्पण झालेलं असलं तरी प्रशासन शासनाला दुमत नाही. त्याच्यामुळे नेमकं या राज्याचं प्रशासन या ठिकाणी सरकार नाही चालवत आहे, प्रशासन चालवत आहे. मंत्र्यांचे आदेश जर अधिकारी पाळत नसतील तर उपयोग काय अशा शासनाचा? आज या मंत्र्यांच्या या ठिकाणी जुलमी वागणुकीमुळे राज्यातला 47,000 शिक्षक हा रस्त्यावर आलेला आहे. या ठिकाणी खाण्यापिण्याचा प्रश्न इतका गंभीर असताना
रिकाम्या हाताने जायचं कसं? 20 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकाच्या पोटाला एकीकडे खूप मोठी आग असताना, एकीकडे कोटीच्या कोटी उड्डाणे अशा प्रकारे वेगवेगळ्या खात्यांना निधी दिला जात असताना, राज्यातल्या प्रामाणिकपणे पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाच्या प्रश्नांकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करतंय. हे अपयश राज्यातील शिक्षण मंत्र्याचं आहे. त्याचमुळे या ठिकाणी अशा प्रकारचे जे आपले प्रशासकीय अधिकारी वागत आहेत. नक्कीच या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की शासनाकडे निधी या ठिकाणी उपलब्ध आहे, तो फक्त देण्याची गरज आहे, पण तो टप्प्याटप्प्याने देण्याची जरी सरकारची तयारी असेल ती स्वीकारण्याची तयारी देखील शिक्षकांची आहे. पण मानसिकता जी आहे ती अजून सरकारची देण्यासंदर्भात, पैसे देण्यासंदर्भात अजून मानसिकता जी आहे ती सरकारची तयार झालेली नाही आहे. बिलकुल बिलकुल. प्रफुल, येतो आपल्याकडे पुन्हा एकदा. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. या शिक्षकांचं गेल्या 13 दिवसांपासूनचं आंदोलन आझाद मैदानात सुरू आहे, मात्र आता त्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं गेलेलं आहे. आता सध्याची अशी परिस्थिती आहे की या शिक्षकांनी आता इशारा देखील दिलेला आहे की नुसत्या भेटीगाठी नको, तर आमच्या मागण्या ठोसपणे पूर्ण करा. आपण या शिक्षकांना भेटून आलात, त्यांची व्यथा आपण जाणून घेतली होती. नेमकं कुठे अडतंय? या शिक्षकांना त्यांचे हक्क, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अजूनपर्यंत देण्यात सरकार कुठे कमी पडतंय असं वाटतं? मला वाटतं शिक्षकांची प्रतिक्रिया मी ऐकली, तेच त्या ठिकाणी अत्यंत बोलकी आहे. मी स्वतः त्या ठिकाणी शिक्षकांकडे गेलो होतो. मी प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही त्यांना वेळ मिळू शकलेली नाही. आजही 13 दिवस झाले. द्यायचं तर दूर राहो, तुमचं म्हणणं काय आहे ऐकायचं सौजन्य साधं या ठिकाणच्या सरकारमध्ये दुर्दैवानं दिसत नाही. बरं, या शिक्षकांची या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं असेल, सवलतीनं असेल, भूमिका स्वीकारार्ह आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की आज राज्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटना पैसे देत असताना कंत्राटदारांचं हित सांभाळलं जातं. आपल्या बगलबच्च्यांचं गोष्टींसाठी निधी उपलब्ध केला जातो, परंतु ज्ञानदानाचं पवित्र काम करणारा शिक्षक आज या ठिकाणी 20-20 वर्ष काम करून जर त्याला पगार मिळत नसेल तर यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. आणि शासनाची ओव्हरऑल या ठिकाणची शिक्षणाविषयीची अनास्था दिसून येते. म्हणजे मराठा आंदोलक आहेत, त्यांना भेटायला वेळ नाही, त्यांचं समजून घ्यायला वेळ नाही. शिक्षकांचं आंदोलन आहे, त्यांच्याकडे जायला वेळ नाही. त्या ठिकाणी मराठी 10वी झाली म्हणून मराठीची अस्मिता असणाऱ्या सरकारला त्या मुलांकडे बघायला वेळ नाही. उमेदच्या महिला आहेत. म्हणजे मला वाटतं निदान चर्चा करून समन्वयाची भूमिका घेत. बिलकुल. प्रवीणजी, आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आपण असं म्हणाला होता शिक्षकांची भेट घेतल्यानंतर की जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर शिक्षकांसोबत आपण देखील आंदोलन करणार आहात. तर आता या शिक्षकांना आश्वासन तर मिळालंय, आपण या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात का? जर शिक्षकांचं आश्वासन जर पाळलं गेलं नाही तर 100% मी शिक्षकांसोबत आहे. शिक्षकांसोबत आंदोलनात, त्यांच्यासोबत उपोषणाला, जे म्हणून ते त्यांच्या न्यायासाठी भूमिका घेतील त्यासाठी मी त्यांच्या सोबत असेल, याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करतो. बिलकुल बिलकुल. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या शिक्षकांना आपण पुन्हा एकदा आश्वस्त केलं त्यांच्या मागण्यासंदर्भात. या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला शिक्षकांकडनं आणखीन माहिती जाणून घ्यायची आहे. त्यांच्या या मागण्या मान्य का होत नाहीयेत हे तर आपण पाहिलं, पण त्या मागची नेमकी कारणं काय हे देखील आपण जाणून घेऊया. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी प्रवीण दरेकर यांनी आश्वासन दिलेलं आहे या शिक्षकांना की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते त्यांच्या सोबत आंदोलनासाठी म्हणून उभे राहतील. आपण पुन्हा एकदा प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे जाऊया. प्रफुल्ल, आपण बघतो आता प्रवीण दरेकरांनी देखील पुन्हा एकदा आश्वासन दिलेलं आहे, पण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड भेटीसाठी आल्या होत्या, त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, पण तरीही प्रश्न काही सुटलेला नाही. प्रश्न सुटलेला नाही, पण आणखी गुंता जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आता नवीन सर्वे करायचा निर्णय जो आहे तो आज शक्यता घेण्यात येईल. सर, काय झालंय आम्हाला की बाप भीक मागू दे नाही, आई जेवायला वाढवणार, त्यामुळं
शासनाने वेळोवेळी काय केलेलं आहे हे टाळण्यासाठी फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली आहे की 1628च्या वेगळ्या शाळा, 1-2 जुलैच्या वेगळ्या शाळा, काही शाळा घोषित केल्या तर काही अघोषित आहे. यापैकी 60,000 शाळापैकी 32,000 शिक्षक हे या ठिकाणी काय आहे अघोषित बांधव आहे. हे 32,000 शिक्षकांना सुद्धा मंत्रालय स्तरांपर्यंत ते शाळांचे अनुदानाचे प्रोसेस येऊन गेलेली आहे. परंतु हे जे काही झारीतले शुक्राचार्य या ठिकाणी ताईंना फोडी फाटाफोडीचं राजकारण करतात, शिक्षकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. आता काय परिस्थिती आहे सध्या, तुम्ही कसं राहता इथे? सर, इतक्या दिवस तरी आम्हाला निवासाची व्यवस्था होती. दिवसभर रणरणट्या उन्हात होतो, रात्रीला निवास होत होता. परंतु आज अशी अवस्था झाली, आम्ही सकाळी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा आम्हाला तुम्ही बॅग घेऊन जावे अशी सूचना करण्यात आली. मग आता आमच्यासमोर प्रश्न हा आहे की आता आम्ही काय करायचं, आणि एकच पर्याय समोर दिसतोय, एकतर वर्षा बंगल्यावर जाणे किंवा मातोश्रीवर जाणे. नक्कीच एक टोकाचा निर्णय घेतोय सरकार. म्हणतंय आम्हाला हजारो कोटी या ठिकाणी द्यावे लागणार आहे. याच्यामध्ये काहीतरी तोडगा तर असेल की कुठेतरी कमी पैशात सरकारला देखील या ठिकाणी मागण्या ज्या आहेत त्या मान्य करता येतील. सरकारला हजारो कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही 17,832 कोटी रुपये आतापर्यंत शासनाला दिलेत पगार वाचून. फक्त 1,710 कोटी रुपये 5 वर्षानंतर मिळणारा 100% पगार आम्हाला लागतोय. आणि आता निर्णय झाला 14 ऑक्टोबरला, तर त्याला तर फक्त 110 कोटी रुपये लागतात. तेही वारंवार वाचून जर त्याच्यातलेही 5 महिन्याचे जे कापलेत आणि मागचे 19 महिन्याचे कापलेत, हे सगळे पुरावे मला शासनातल्या या झारीतल्या शुक्राचार्याने दिलेले आहेत. हे 17,832 कोटी आतापर्यंत तुम्ही वाचवलेत आणि पुन्हा म्हणता आमच्याकडे पैसा नाही. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या शिक्षक खूप रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारने केले. सर, ही भानगड अशी आहे की माध्यम बघा, आकाशवाणीमध्ये आमदार निवासला राहून देत नाही, आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे सगळ्यांना रस्त्यावर आणून ठेवलं सरकारने. नक्कीच अजिंक्य, आता आपण पाहिलं की शिक्षकांची व्यथा आहे की त्यांना आंदोलन करू द्यायचं नाही म्हणून जिथे जिथे शिक्षक राहतात तिथून त्यांना बाहेर काढलं जात आहे. 1,700 कोटी रुपयाचा पगार या शिक्षकांनी सरकारचा वाचवला आहे. त्यांचं म्हणणं आहे आता 150 कोटी का असेल ना, पण 150 कोटीचा जो पगार आहे तो तरी सुरू करा, जेणेकरून टप्प्याटप्प्याने हा निर्णय होऊ शकेल. अजिंक्य, बिलकुल प्रफुल्ल, पण तोडगा अजूनही निघालेला नाहीये. शिक्षक गेले 13 दिवस आंदोलन करतायत. त्यांना वेगवेगळ्या नेत्यांनी, मंत्र्यांनी भेटी दिल्या, पण तोडगा अजूनही निघू शकलेला नाहीये. त्यांच्या मागण्या काही मान्य होऊ शकलेल्या नाहीयेत. या मागण्या नेमक्या केव्हा मान्य होणार? सरकार आता तरी या शिक्षकांच्या व्यथा जाणून घेऊन ही दृश्य बघितल्यानंतर तरी सरकारला पाझर फुटेल का आणि या शिक्षकांचे हक्काचे पैसे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करेल का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.